हा साधा बटाटा भात तुमच्या बाळासाठी सुपर एनर्जी फूड ठरू शकतो बरं. कसा ते पहा शेवटपर्यंत. नमस्कार मॉमीज, आज मी सांगणार आहे तुमच्यासोबत 6 महिन्याच्या बाळाला देता येणारा साधा पौष्टिक बटाटा भात. आणि अगदी बाळ अजिबात चिडचिड करणार नाही, कारण की याने पोट भरून जातं बाळाचं त्याच्यामुळे, आणि बाळ आवडीने खातो. कुठलाही घरातला तांदूळ असेल तो आपल्याला 2-3 चमचे घ्यायचा आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, तो चमचा आपल्याला घ्यायचा आहे. आणि 6 महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट आहे हे. बटाटा आपल्याला काय करतं, पटकन ऊर्जा देतो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. बाळाला खेळायला, हालचाल करायला झटपट ऊर्जा मिळते. आणि पहा 3 ते 4 पाण्याने आपल्याला इथे स्वच्छ तांदूळ असे चोळून धुवून घ्यायचे आहेत. अगोदर आपल्याला याच्यामध्ये घी टाकून घ्यायचं आहे. ज्या बाळाचं वजन थोडं कमी आहे हे त्यांच्यासाठी बटाटा भात चांगला पर्याय आहे. तो पोटभर आणि पौष्टिक देखील असतो. घी थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात, कारण की 6 महिन्याचं बाळ आपलं मोहरी वगैरे अजून काही खात नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट बटाटा टाकून घेणार आहोत. बटाट्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे, पण कडक नको व्हायला, याची काळजी घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि 6 महिन्याच्या बाळासाठी आपल्याला लिक्विडच फूड द्यायचं असतं, त्याच्यामुळे आपण लिक्विड टाईपच बनवणार आहोत. आणि इथे 2 ते 3 चमचे मी तांदूळ धुवून घेतले, तर ते देखील टाकून घेतले आहेत. साधा उकडलेला बटाटा आणि मऊ भात दोन्ही पचायला हलके असतात. 6 महिन्याच्या बाळासाठी योग्य टेक्स्चरमध्ये मॅश करून देता येतो. ते पहा व्हिडिओमध्ये आपण कसा द्यायचा तो. आणि त्यानंतर आपण हळदी टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये हळदी टाकली की बाळ कसं कलर येल्लो असल्यामुळे बाळांना त्यांना कलरफुल खूप आवडतं, त्यामुळे ते आवडीने खातात. आणि इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि चांगलं मऊ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊ सॉफ्ट, इथे पाहत असेल किती सॉफ्ट हे शिजलेलं आहे. आणि जर तुमचं बाळ असं टेक्स्चरवालं फूड खात असेल, पण 6 महिन्याचं बाळ टेक्स्चरवालं फूड खात नाही, मॅश करून शक्यतो देऊ नका, कारण की जर आपण बाळाला हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर दिलं ना आपण बाळाला, तो खाणार नाही. पण 6-6.5 वगैरे महिन्यात तुमचं बाळ झालं तेव्हा तुम्ही त्याला असं मॅश करून देऊ शकता. पण अगदीच छोटं 6 महिन्याचं बाळ आहे तुमचं, तर त्याला तुम्ही मिक्सरमधून काढून द्या. मॅश केल्यावर काय होतं ना, की एखादा दाणा त्यामध्ये भाताचा राहिला, कण वगैरे, तर बाळाच्या इथे अडकू शकतो घशामध्ये, त्यामुळे आपलं सरळ मिक्सरला लावून द्या. बटाट्यामध्ये थोडंसं फायबर असतं, त्यामुळे त्यांना शीचा वगैरे पण त्रास कमी होतो. आणि काय होतं, सतत बघा इथे आपलं झालेलं आहे. आणि हे परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही बेबीसाठी देऊ शकता 6 महिन्याच्या. सतत डाळ भात किंवा सूप देण्यापेक्षा हा चांगला चेंज आहे. बाळाची टेस्ट डेव्हलप होण्यास मदत होते. आणि पहा आपल्या इथे 6 ते 8 महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही हे देऊ शकता. माझ्या बाळाला मी अजून पण हे देते. आणि हो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी रोज नवीन बेबीच्या फूड रेसिपीज अपलोड करत असते. आणि फिंगर फूड वगैरे मी शॉर्ट्स व्हिडिओला अपलोड करत असते. आणि इथे 6 महिन्याच्या बेबीसाठी वगैरे इथे मी अपलोड करत असते लॉंग व्हिडिओमध्ये. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.